सो हे गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सुष्मिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी. तर आम्ही आलेलो केरळमध्ये, असं तुम्हाला माहितीच आहे. मागचा ब्लॉग तुम्ही पाहिलेला आहे. आणि आता या ब्लॉगमध्ये आम्ही म्हणजे आजचा एक पूर्ण दिवस आम्ही स्पेंड केला वॉटरफॉल अँड ऑल थिंग्स. आणि आता आम्ही आले रिसॉर्टवर. आणि रिसॉर्ट इतकं सुंदर आहे, म्हणजे तुम्हाला आता मी कॅमेरा फिरवते, तुम्ही बघू शकता. आमचं रिसॉर्ट पूर्ण झाडांमध्ये आहे. तर इथे पूर्ण व्ह्यू तुम्ही पाहू शकता. तर पूर्ण असा रस्ता दिसत असेल, त्या रस्त्यातनं वरती येऊन मग इकडे पहा सगळे, इकडे आणा कॅमेरामन. तर इकडे तुम्ही पाहू शकता रिसॉर्ट वगैरे आहे. तर हा पूर्ण एरिया इकडे असं इथे छान स्पॉट पाहण्याचा. हा पूर्ण इथे रूम्स आणि तिकडे रूम्स आहेत वरती. आता तुम्हाला आमची वरची रूम दाखवतो, म्हणजे कसं जायचं आणि कसं खाली उतरायचं ते. तर मी पुढे जाते. चलो, आमची छत्री झाली. तर असे रूम्स आहेत छान. हां, आणि हा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे, बट आम्हाला लिटरली खूप जास्त हा रिसॉर्ट आवडला. कारण इतकं म्हणजे आम्ही बरं झालं, आम्हाला असं वाटतं की आम्ही पटापटा स्पॉट्स बघून पटकन लवकर आलो. तर इथे बघू शकता किती सुंदर आहे. धन्यवाद. तर इथून पूर्ण खाली तुम्ही पाहू शकता, असा पूर्ण नजारा आहे. आणि हे पूर्ण झाडे आहेत अशा. आणि हा व्ह्यू तुम्हाला इथून दिसेल. आणि आमची रूम तुम्हाला दाखवते. लेट्स गो. आणि आम्हाला रूम पण खूप छान भेटली. तिथून आमच्या गॅलरीमधून इतका छान व्ह्यू दिसतो, ते तुम्हाला दाखवते. तुम्ही माझ्या स्टोरीजला वगैरे पाहिलं पण असेल. तर इथून वरती गेल्यानंतर पण अशी झाडच आहेत पूर्ण. आणि आता इकडे तुम्हाला दाखवते. जर इथं लाईटिंग केली तर किती सुंदर दिसेल. तर ही आमची रूम आहे. आता रूमच्या आतमध्ये तुम्हाला दाखवते. तर हा नजारा बघा रूमच्या बाहेरचा. म्हणजे ही फक्त खिडकी आहे. आता मी तुम्हाला चला गॅलरी दाखवते. तर अशी आमची रूम आहे. आणि आम्ही इथे आता आम्ही छान फ्रेश होतो. आणि फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट आम्ही दाखवणार आहे. तर हे रिसॉर्ट खूप भारी आहे. आता एक क्लिप दाखवते तुम्हाला फक्त आमच्या घराच्या बाहेरच, म्हणजे रिसॉर्टमध्ये इतका सुंदर व्ह्यू आहे. तर पूर्ण तुम्हाला व्ह्यू दाखवल्यानंतर तुम्ही हैराण होऊन जाता. तर चला, चेंज झाल्यानंतर मी तुम्हाला आता दाखवते. तर तुमची सुष्मिता आता कशी दिसते ते नक्की कमेंट करून सांगा. मस्त असा लुक केलेला आहे, भारी वाटते ना. मी वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर आता आम्ही चाललो चहा प्यायला. आत्ता वाजले 6:30 आणि तरीसुद्धा उजेड आहे. इतका भारी महल आहे. आणि माझ्या या ड्रेसवरचे, बाकीच्या ड्रेसवरचे व्हिडिओज येणार आहेत इंस्टाग्रामला. तर नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची सुष्मिता कशी दिसते, तिचे व्हिडिओज कसे वाटत आहे ते नक्की कमेंट करून सांगा. तर चलो, चाय पिणे चलते हैं. चहा पितो मस्त या व्ह्यूचा, काय म्हणता तो, आनंद घेतो या व्ह्यूचा मस्तपैकी. तर चलो, आवाज ऐकताय का तुम्ही मागे किती आवाज येतात? मला थोडीशी भीती वाटते, पण असं वाटतंय बॅकग्राऊंड म्युझिक लावलं आहे आपल्या ब्लॉगला. आणि तुम्हाला दाखवते पक्षी पण आहेत तिकडे. बघा आपल्या इकडे दाखव. बघा आपला बॅकग्राऊंड म्युझिक आलेला आहे. भारी आहे ना. आपण हाच आता ब्लॉगला ठेवत जातो. चलो नाव मी ज्याच्यासाठी खूप सरप्राईज झाले होते, तो हा व्ह्यू. छान येतात. आता आम्ही चहा पीत वगैरे मॉर्निंगला खूप छान व्हिडिओ काढणार आहे. आणि सो एक्सायटेड. तर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. आत्ता म्हणजे साधारण वाजलेले 5:30 वाजलेत, पण 5:30 वाजता सुद्धा इतका सुंदर व्ह्यू आहे. आणि आम्ही ज्यावेळेस आलो होतो ना, तर पूर्ण हे धुकं होतं, काहीच नव्हतं. आता धुकं गेले
त्याच्यामुळे तरी छान म्हणजे दिसतंय क्लिअर, पण मग अशी खूप सुंदर दिसत होतं. आता आम्ही उद्या सकाळी ज्यावेळेस निघू त्यावेळेस इथं आम्ही छान चहा पितानाचा व्हिडिओ काढणार आहे, तो बघायला मिस करू नका. आणि ओव्हरऑल हे रिसॉर्ट तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. मी नक्कीच प्रेफरन्स देईल की हे रिसॉर्ट बुक करा. जेव्हा आता मी पूर्ण जेवण वगैरे सगळं बघेन त्यावेळेस तुम्हाला रिव्ह्यू देईलच. तर चला, आता ब्लॉग अजून संपलेला नाही आहे. आज संध्याकाळी डिनर पण करायचं आहे, तर डिनरच्या वेळेस आम्ही सांगूच की टेस्ट कशी होती, त्याच्यानुसार आम्ही सांगू की तुम्ही हे बुक करू शकता. मेन म्हणजे बाकी सगळी सर्विस मला खूप जास्त आवडली. मोस्ट ऑफ द व्ह्यू, नेचर व्ह्यू खूप आहे, भारी आहे, खूप रिलॅक्स वाटतंय. आणि असा व्ह्यू भेटल्यावर मी तर 4-5 दिवस म्हटलं तरी राहील इथे. तर ब्लॉग संपलेला नाही, ब्लॉग कंटिन्यू करा. हा पूर्ण रिसॉर्टचा ब्लॉग होता. मी म्हटलं रिसॉर्टचा ब्लॉग वेगळा करावा, कारण मग तुम्हाला छान बघायला भेटेल. तुम्ही पाहिलंच मग मी किती म्हणजे आम्ही स्पॉट्स करून दमून आलो होतो. आणि आता म्हटलं रिसॉर्टचा एक वेगळा ब्लॉग घेऊया, त्यामुळे तुम्हाला ब्लॉग छान दिसून जाईल. तर मलाही सुद्धा रिसॉर्ट माहिती नव्हतं, तर असा हा व्ह्यू आहे. तर चलो, कंटिन्यू राहा. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला ब्लॉग कसा वाटलाय ते. आणि हा पूर्ण व्ह्यू तुम्हाला आवडलाय का ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बघा आम्ही फिरतोय, आम्ही फिरता फिरता तुम्हालाही आमच्यासोबत फिरवते. इट्स नॉट इझी. जेव्हा आपण फिरायला जातो तर आपण रिलॅक्स व्हायला जातो, आणि आपण असं असतं की आपण फक्त आपले आपले फोटोज आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतो. मी सुद्धा टाईम स्पेंड करण्यासाठीच आले, रिलॅक्स होण्यासाठी आले. पण कसं होतं, मलाही तुम्ही माझी फॅमिली आहात, त्यामुळे मलाही असं वाटतं की तुम्ही माझ्यासोबत हा व्ह्यू एन्जॉय करावं. मलाही तुमच्यासोबत सगळं शेअर करू वाटतं. माझं लाईफ ओपन लाईफ आहे सोशल मीडियावर, त्यामुळे मला असं काही लपवायला आवडत नाही. आणि मी आले असते आणि कॅप्चर नाही केलं तर मग मला असं वाटलं माझ्या फॅमिलीला मी कोणत्या व्ह्यू म्हणजे काय बघायला गेले, किती एन्जॉय केलं हे तुम्हाला दिसलं पाहिजे. म्हणून म्हटलं की इथं आल्यानंतर सुद्धा ब्लॉग काढावे तुमच्यासाठी. खास मला रिक्वेस्ट केली होती की ब्लॉग आलेच पाहिजे म्हणून. तर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग.